शिवसेना ठाकरे गटातील नाशिकचे माजी नगरसेवक आणि पक्षातून हकलपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे, तर नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। तर आपल्यासोबत आता बोलण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। डीजी सूर्यवंशी यांच्याशी मला हे सांगा की आज नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सुधाकर बडगुजर हे आता काही थोड्या वेळात हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, काय सांगाल? प्रथमतः तर उद्धव साहेब आमची हा पक्ष गट नाही आणि गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा हकलपट्टी झाली तेव्हापासून त्यांचं हेरझाऱ्या चालू होत्या की आम्हाला घ्या आणि आता कुठेतरी त्यांचं मुहूर्त लागलं असेल आणि त्यांना जायचं होतं, ते गेले। सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचा आरोप जो आहे तर तो भाजपातून करण्यात येतोय, तर याच्यावर काय सांगाल? आणि त्याच भाजपामध्ये आज त्यांचा प्रवेश होतोय। लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी यांनी आमच्या पक्षाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला असं त्यांनी सांगितलं की तुमच्या पक्षात सलीम कुत्ता असेल, देशद्रोह व्यक्ती आहेत आणि आज तेच लोक त्यांना गोड लागायला लागले। म्हणजे हे स्वार्थासाठी सत्तेसाठी कसाही माणूस असला कुठलाही असला तरी त्यांना फक्त घ्यायचं आहे। मी तर म्हणतो जनतेची भावना आहे की आता दाऊदला घ्या, दाऊदचा पक्ष प्रवेश करा आणि आमच्या नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय पवित्र, त्याला तिथं शाही स्नानला बोलवा, तेवढंच एक बाकी राहिले। पूर्ण तुम्हाला काय सर्व देशद्रोही घ्यायचे, छोटा राजन घ्या, दाऊद घ्या, सर्व क्रिमिनल घ्या, असंच जनतेची भावना आहे। एकंदरीत पाहता म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षामधून मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि कुठेतरी ठाकरे पक्षामध्ये ही गळती थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार? हे बघा, आम्हाला सर्वांना माहिती आहे की खोके देऊन, निधी देऊन, पैसे देऊन, कॉन्ट्रॅक्ट देऊन या महाराष्ट्रात सत्ता आणली आणि ते त्यांनी पर्क्युलेट करत 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 त्यांच्या स्पर्धा आहे। भाजपमध्ये हे काही लोक जाणार हे 2 दिवसापासून सुरू होतं आणि त्यांनी रात्रीच्या रात्री कुठेतरी या लोकांना गाठलं आणि काहीतरी लालच दाखवून आज ते दोघं तिघांचा माजी नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे। परंतु शिवसैनिक जागेवर आहे, जिथून जी व्यक्ती आहे तिथून आम्हाला प्रचंड फोन येत आहेत, मला येत आहेत, आमच्या कोर कमिटीला येत आहेत की आम्ही आपल्या पक्षाकडून काम करायला इच्छुक आहोत, शिवसैनिक म्हणून आणि निवडणूक पण लढायला इच्छुक आहोत। आम्ही 122 नगरसेवकांची 31 प्रभागांची आमची तयारी सुरू आहे। नाशिक रोडला जोरात बैठका झाल्या, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, आम्ही खचून जाणार नाही, आम्ही 100% पक्ष उभा करू। समजा जर इतर पक्षांमधून परत आपल्या पक्षामध्ये जर इन्कमिंग झाली तर आपण त्यांना भाजप असेल किंवा शिंदे गटातून उमेदवारीसाठी जर येणार असेल तर आपण त्यांना प्रवेश देणार का? नाही, आजच्या मितीला प्रत्येक ठिकाणी आमची सेकंड फळी रेडी आहे। तुम्हाला जर पाहिजे तर मी 2 दिवसात यादी देतो की हे जे नगरसेवक गेले एका प्रभागात, आता आमच्या 21 प्रभागामध्ये आज पण 18 लोक इच्छुक आहे। पहिले आमच्या लोकांना प्रायोरिटी दिली जाईल, त्यांना ताकद दिली जाईल, तर तेव्हा प्राप्त परिस्थिती बघू ना जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा। पण आमच्या तोडान दुसऱ्याचं घरात भांडणं लावा हे आमचे बाळासाहेब ठाकरेंचे किंवा आमच्या उद्धव साहेबांचे संस्कार नाहीत। कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह उमेश पारिक, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।